आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांच्या संदर्भातली। शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे। व्यापक जनमताचा विचार घेऊन बीड लोकसभेमध्ये निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। तर ज्योती मेटे या शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी आहेत। त्यांनी आधी बीडमधून निवडणूक लढवण्याचं ठरवलं होतं, मात्र आता त्यांनी ही माघार घेतली आहे। आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून त्या शरद पवार गटामध्ये प्रवेश करतील अशीही चर्चा होती, मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी आता ही निवडणूक लढवणार नाही असं म्हटलंय। साठीच मी माझं कुंकूही गमावलेलं आहे, तेव्हा लौकिक अर्थानं आज माझ्याकडे कमावण्यासारखं किंवा गमावण्यासारखं काहीही उरलेलं नाही। त्यामुळे मी परत एकदा रिपीट करते की व्यापक जनहिताचा निर्णय विचारात घेऊन बीड लोकसभा 2024 न लढवण्याचा डॉक्टर ज्योती विनायक मेटे आज निर्णय जाहीर करत आहे। धन्यवाद। दरम्यान ज्योती मेटे आता कुणाला पाठिंबा देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून त्यांना देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा संपर्क केल्याची चर्चा होती। इकडे शरद पवार यांच्याशी सुद्धा त्यांची भेट झाली होती।